जय श्रीराम. आपण आज स्वामी समर्थ साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये आहे. या कारखान्यामध्ये एकच ऊसाचा ट्रॅक्टर यांच्याच एमटी काट्यावर इन आणि आउटचा जो काटा असतो, या काट्यावर साधारणपणे 2 टनाचा फरक एका ट्रॅक्टर मध्ये निघालेला आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर साधारणपणे 10% काटामार या ठिकाणी यांच्याच कारखान्यामध्ये पकडण्यात आलेले आहे. दोन्ही काटे एमटी आणि इंचा आणि आउटचा जो काटा असतो, त्या काट्यावर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. आता जर बघितलं गेलं तर एका ट्रॅक्टर मागे जर 2 टन मारत असेल तर या कारखान्याने जितकं लाख टन गाळप केलंय, किती लाख टन गाळप झालं आपलं? 2 लाख टन जर गाळप जर केलेला असेल तर या ठिकाणी साधारणपणे 20,000 टन ऊस, 20,000 टनाचं या ठिकाणी शेतकऱ्याचं रक्त या ठिकाणी या कारखान्याने पिण्याचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे तोडणीदार असतील, जे वाहतूकदार वाहन धारक असतील, या सर्वांचं रक्त पिण्याचं काम या स्वामी समर्थ साखर कारखान्याने केलेलं आहे. आज जो काही असेल तो रीतसर आम्ही या ठिकाणी या कारखान्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. परंतु आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की जो आतापर्यंत ऊस या कारखान्याला शेतकऱ्यांनी दिलाय त्यांचा फरक सर्व शेतकऱ्यांना गेला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जे वाहतूकदार असतील, वाहनधारक असतील, त्या वाहनधारकाला मिळालं पाहिजे. या ठिकाणी ज्यांनी तोडणी केली त्या मजुरांना देखील, जे आपले लहान लहान लेकरं घेऊन शेजामध्ये पहाटच्या वेळेला त्या ठिकाणी ऊस तोडायला जातात, त्या गरिबाचं रक्त सुद्धा यांनी पिण्याचं काम केलं, त्यांना सुद्धा त्यांचा फरक देण्यात आला पाहिजे. आणि जोपर्यंत हा फरक देण्यात येत नाही, येणाऱ्या 8 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत. जर यांनी फरक दिला नाही तर हा कारखाना आम्ही कुलूप लावून बंद करणार आहोत. इथं एकही टिपरू गाळून देणार नाही आणि मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या कारखान्याचे 2 काटे आहेत. हा इनचा आहे आणि तो आउटचा आहे. याच्यावर या काट्यावर कारखाना माल खरेदी करतो. खरेदी करताना याच काट्याचं वजन, या ऊसाचं वजन पलीकडे किती भरलं? कुठे वाहन मला 37,500. आता 37,500. आता हा काटा शेतकऱ्यासाठी खरेदीसाठी विकला जातो आणि तो विक्रीसाठी वापरला जातो. म्हणजे कारखान्याची जी मळी असेल, साखर असेल, ती विक्री करताना त्या काट्यावर विकलं जातं. म्हणजे विक्री करण्याचा जो काटा आहे तो अगदी दुरुस्त आहे. इकडे 37 टन काटा बसला आणि पलीकडे 39 टन हाच कारखाना, हाच ऊस, हा आता 37 टन जो दाखवतोय, हा ट्रॅक्टर पलीकडे लावला होता काही वेळापूर्वी, तो 39 टन दाखवत होता आणि तोच काटा इकडे 37 टन. म्हणजे हा कारखान्यावर किती मोठा भ्रष्टाचार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जागृत झालं पाहिजे. आपापल्या परिसरामध्ये आपण जो कष्टाने घामाने ऊस पिकवतो तो ऊस कारखान्यावर मोजून घेतला पाहिजे. जर एखादा कारखाना त्या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण आणत असेल तर त्या ठिकाणी आपण आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्या कारखान्यावर येऊन ते काटा क्लिअर आहे की नाही चेक करू, किंवा त्या ठिकाणी जर चेक करू देत नसेल, त्या ठिकाणी जर तुमच्या निदर्शनास आले असेल तर त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा. इथून पुढे एकाही साखर कारखान्याचा हा जो उघडपणा आहे तो आपण खपून घालणार नाही. शेतकऱ्याच्या बाजूने आपण त्या ठिकाणी उभं राहू आणि प्रत्येक शेतकऱ्याला ताकद देऊ. शेतकऱ्याचा काटामारी या ठिकाणी बंद करू. जय श्रीराम.